आणि त्या अनुषंगाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यांच्या विवंचना ते सांगत होते, पण त्यांच्यासाठी एकानेही टाळी वाजवली नाही. पण जेव्हा डीजेची मागणी झाली, 2 बेसचे 3 बेस, 3 बेसचे 4 बेस आणि दिवस देखील वाढवण्यात यावे याच्यासाठी जेव्हा मागणी झाली, तेव्हा मात्र खूप टाळ्या वाजल्या. ही आपली परंपरा आहे आणि ही आपली संवेदना आहे. आपण पारंपरिक गणेशोत्सवाची, पारंपरिक मिरवणुकीची मागणी करतो. ती परंपरा आपण जपली आहे का? गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीत असो, गणपती बाप्पाची मिरवणूक असो, ती आगमनाची असो किंवा विसर्जनाची असो, या सगळ्या बाबतीत आपण ती परंपरा जपली असेल तर पारंपरिक गणेशोत्सवाबाबतची मागणी आपण करायची. बाकी सगळ्या गोष्टी आपण आपल्या सोयीनुसार, आपण आपल्या मर्जीनुसार करणार आणि समोर मात्र म्हणणार की नाही, आम्हाला पारंपरिक मार्ग पाहिजे, आम्हाला पारंपरिक गोष्टी पाहिजे. पारंपरिक गणपती बाप्पाची मूर्ती कधी होती का एवढी उंच? मग अशी शेटे साहेब म्हटले, शहर तेच आहे, रस्ता तेवढाच आहे, पण गणपती बाप्पाची साईज वाढली. तिथं कसं पुरं पडणार? तो रस्ता, ती लोक, ते प्रशासन तिथं कसं पुरं पडणार? हा प्रश्न आपलाच आहे. नगरी आपलीच आहे, अधिकारी येतात जातात, तुम्ही मात्र लहानाचे मोठे याच ठिकाणी होता. सर, आपली अगोदरच परवानगी घेते आणि मी हे या ठिकाणी सांगते की आपल्याला 2 बेस पाहिजेत ना, 2 टॉप पाहिजेत ना, आम्ही 4ला मंजुरी देऊ, सब्जेक्ट टू त्या मंडळाच्या वाहनावर, जिथं डीजे लागलेला असतो त्या वाहनावर आपल्याच घरातला ज्येष्ठ नागरिक बसवायचा आणि तो ज्येष्ठ नागरिक, आपले वडील, आपले आजोबा जर म्हटले ना, वाजव रे डीजे, वाढव आवाज, आम्हाला 4 बेस आणि 4 टॉपलाही परवानगी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आपण आताचे, भविष्यात आपण ज्येष्ठ नागरिक होणार आहोत. आपल्याही घरी काही आजारी लोक आहेत, आपल्याही घरी ज्येष्ठ नागरिक आहेत, आपल्याही घरी आपली आजी आजोबा आहेत. ते आपल्याला सांगतात का, जा मोठ्याने डीजे लाव, त्यामध्ये नाच? अजिबात नाही सांग. तुमची ही कॉम्पिटिशन यासाठी काय नाही की माझा मोठा गणेश मंडळ आहे ना, तर माझे 100 कार्यकर्ते लेझिम खेळतील, माझे 200 कार्यकर्ते ढोल वाजवतील, याच्यासाठी का कॉम्पिटिशन आहे? आणि मग अशी आपण डिक्लेअर केलं की यावेळेचा गणेशोत्सव आपण नशामुक्त गणेशोत्सव साजरा करूया. ही वेळ येते, समितीच्या अध्यक्षांना बोलण्याची ही वेळ येते. कारण तुम्ही सगळेच पाहता दरवर्षी काही लोकांच्या आग्रह असतो, लोकांच्या मागणी असतो, टाळ्या मिळण्यासाठी आपले काही शब्द आपण बोलतो, वाक्य बोलतो. पण मला खरोखरच मनापासून हे सांगायचे, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो. पण आपल्या आपण आनंद साजरा करताना दुसऱ्याला त्रास होतो का, दुसऱ्याला वैताग येतो का, दुसऱ्याला त्रागा होतो का, याची जाणीव आपण ठेवणं फार गरजेचं. मग अशी महोदय बोलले की एकच दिवस तर असतो आमचा. महाराष्ट्रात किती जयंत्या साजऱ्या होतात, महाराष्ट्रात किती धार्मिक सण साजरे होतात, महाराष्ट्रात किती यात्रा, मिरवणुका साजऱ्या होतात. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं, ते फक्त एका दिवशी जर साजरं झालं तर आम्हाला त्याच्याविषयी काहीही म्हणणं नाही. पण गणपती बाप्पाची मिरवणूक 1.5 दिवसापासून सुरू होते ते 11व्या दिवसापर्यंत, 12व्या दिवशी, 15व्या दिवशी, 17व्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महिनाभर, अशा प्रत्येक थोर पुरुषांच्या जयंत्या आपण त्याला काही मर्यादाच ठेवलेली नाही आहे. हे मंडळ म्हणतं की मला या तारखेला परवानगी द्या, दुसरं म्हणतं की मला त्या, कारण काय, डीजेचं बुकिंग मिळत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणता की 1 दिवसासाठी मला परवानगी द्या, अशा कोणाला 1 दिवसासाठी परवानगी देत बसल्यानंतर वर्षाचे 365 दिवस संपून जातात आणि मग त्रास सहन करावा लागतो. आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच आहे, आम्ही बंदोबस्त करण्यासाठीच आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीच आहे. आम्हाला नाही म्हणून चालणारच नाही. पण राहणार तुम्ही आहात ज्या मिरवणूक मार्गांवर घरं आहेत, जिथं आपले वडील झाले आहेत, लहान मुलं आहेत, दवाखाने आहेत, बऱ्याच शहरामध्ये हॉस्पिटल्स इतके आहेत, पण या शहरामध्ये अजून शांतता
सायलेंट झोन, शांतता प्रवण क्षेत्र हे अजून डिक्लेअर केलेले नाही आहे, ते लावलेले नाही आहेत. आणि ते जर लावायचं म्हटलं तर मग मार्गावरून तुमची मिरवणूकच निघू शकत नाही. तर प्रत्येक जिथं सायलेंट झोन आहे त्या सायलेंट झोनच्या 100 मीटर अंतरावर तुम्ही काही वाजवूच शकत नाही. आणि असं जर आपण मार्ग पाहायला गेला तर प्रत्येक 100 मीटरवर आपलं काही ना काही हॉस्पिटल आहे, शासकीय कार्यालय आहे. मग अख्खं शहरच शांतता प्रमुख क्षेत्र होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला आभार मानावे लागतील CO साहेबांची की त्यांनी अजून ते काळे बोर्ड लावलेले नाही आहेत. हे शांतता प्रवण क्षेत्र आहे, ते जर लावलं तर मग पंचायत. आपल्या आनंदावर विरजण घालण्यासाठी किंवा त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी किंवा त्याच्यावर निर्बंध घालण्यासाठी आम्ही अजिबात नाही आहे. आमचे 10 दिवस रस्त्यावर असतात. आमच्या गणपती बाप्पाला घरी कोणीतरी दुसरीच आरती करत असतं, आम्ही मात्र तुमच्यासोबत कुठेतरी आरती करत असतो. तुमच्या सण उत्सवामध्येच आम्ही आमचा सण उत्सव साजरा करत असतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. तर तुमच्यासाठी चौपाटी आपण सुरू ठेवू, काहीच त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप असायचं कारण नाही. आमची कळकळीची विनंती हीच आहे. का बरं, म्हणजे आपण जसं दरवेळेला वेगवेगळे अधिकारी बघतो. माझा यावेळेचा 3रा गणेशोत्सव आहे, पण मी आलेल्या कलेक्टर सरांना म्हटलं की मला कराड दत्तक दिलेलं असतं, ॲडिशनल SP कराडचा गणेशोत्सव बघते. पण यावेळेला सर नसल्यामुळे माझ्या सुदैवाने मी इथं आले आणि गणेश मंडळाच्या ज्या व्यथा होत्या सेम आहेत सर, सेम. काय पाहिजे, एकमेव मागणी प्रामुख्याने असते ती म्हणजे DJला परवानगी. मग मी म्हटलं ना आम्ही देतो परवानगी, पण एक पण फोन आला नाही पाहिजे तक्रारीचा. कारवाई केली तर एक पण नगरसेवकाचा, एक पण आमदारांचा, एक पण मंत्र्यांचा फोन नाही आला पाहिजे. देतो आम्ही परवानगी. कारण कारवाई केली, DJ पोलीस स्टेशनला घेऊन गेले, फोनवर फोन येत राहतो. हा म्हणजे नाही, एका फोन नंतर दुसरा फोन, असा फोन नंतर फोन येत राहतो. मग नगरसेवक म्हणतात आमचं तेवढं सोडा, बाकीच्यांचं राहू दे. असं तर आम्ही नाही करू शकत ना मॅडम, तुम्ही आमच्याच हद्दीत राहता, आमचं सोडा. मग तर अजिबातच सोडणार नाही. तर विनंती ही आहे, सुरुवात आपण करावी. सातारा हे राजधानीचं शहर आहे आणि इथून सुरुवात करताना खूप चांगल्या गोष्टींची सुरुवात आहे. मी 5 वर्ष सोलापूरमध्ये होते. सोलापूर इतकी भयंकर मिरवणूक कुठं नसते, भयंकर. पण ते सोलापूर शहर गेल्या वर्षीपासून DJ मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक करतंय. प्रशासनाने खंबीर भूमिका घेतली, त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी साथ दिली आणि गणेश मंडळांनी साथ दिली, म्हणून हे झालं. ते तुमच्या इथे शक्य होऊ शकतं, पण ते आता जेनझीच्या थोडं जरा सिनियर आहे, त्यांनी हे सगळं मनावर घेणं फार गरजेचं आहे. आणि सिनियर जेनझींनी मनावर घेतलं नाही, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. तर आम्ही या येणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंती, ईद ए मिलाद आणि गणेशोत्सव या दोन्हीही उत्सवांसाठी, सणांसाठी आम्ही सज्ज आहोत. तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही मागण्या असतील, प्रशासनाकडून जे काही सहकार्य असेल, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तुमच्यासोबत, तुमच्याबरोबर रस्त्यावर थांबून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.